रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार. रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामतीच्या युट्यूब चॅनल सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. मी रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड परंतु तालुका प्रतिनिधी सय्यद शेख आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलोय झेंडूच्या प्लॉट वरती. तर ज्या झेंडूच्या प्लॉट साठी ज्या प्रति मार्गदर्शन केलं त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, माझं नाव तुषार लटके, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर आपण आपलं शेतकऱ्याची पहिल्यांदा प्रथमतः ओळख करून देऊ. तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत राऊत, राहणार जावळा, तालुका परांडा. बरं, आपण तुमच्या झेंडूच्या पिकासाठी आपण सुरुवातीपासून काय काय दिले तुम्हाला? ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी. ज्यावेळेस आपण ज्ञानशक्ती सोडली त्यावेळेस आपला झेंडू केवढा होता, किती दिवसाचा होता? एक महिन्याचा होता. महिन्याचा होता. लागवड कवाची? एक 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारी आपलं 15 मार्च. 15 मार्च. बरं, आपण 15 मार्चला तुम्हाला लागवड केल्यानंतर आपण ज्यावेळेस तुम्हाला ज्ञानशक्ती रूट मॅजिक मायक्रोडोन दिलं, ती सोडल्यापासून तुम्हाला यात काय काय बदल झाला? तेव्हापासून काळोखी आली, वाढ झाली, फुटवा निघला. फुटवा भरपूर निघला. वर्ण फवारणीसाठी तुम्हाला काय काय दिलं? वरण घटमुटन हे दिलते, निमकरण दिलं. बरोबर. निमकरण घटमुट फवारल्यापासून तुम्हाला काळोखी ह्याच्यात काय बदल दिसला? म्हणजे वर्ण आळी, समजा बारकी आळी ती कमी झाले, त्रिप्स ते कमी झालं, भोंगान ते कमी झालं. हो, सगळं वायरस बिरस कुठं काय दिसतं का आपल्या प्लॉट? नाही आणि तर नाही, कुठं काहीच नाही. बरं, तुम्हाला त्याच्यानंतर आपण काय दिलं? बायोसमृद्धी दिली. तर बायोसमृद्धी दिल्यानंतर तुम्हाला त्यात काय बदल झाला? फुटवा निघला, कळी निघली, कळी काय म्हणते तुम्हाला? साईज व्हायला लागली. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कळीचं प्रमाण, फुलाची संख्या, फुलं आणि पाठीमागची सेटिंग तुम्ही पूर्ण साईज बघू शकताय. आणि फुलाचं तुम्हाला देखणेपणा, त्याची साईज, तुम्ही सगळ्याच गोष्टी बघू शकताय. तुम्ही वरून साईजसाठी काय दिलं ह्यांना? त्यांना वरून साईज साठी आपण ह्यांना सध्या स्टिमग्रो रामागोल्ड दिलेलं होतं, मायक्रोनिक चिलेटेड मधलं दिलेलं होतं. ती फवारणी त्यांना घेतली. ही सगळी त्याचीच कामाला. तरी आणखीन याला सृष्टी द्यायचं, विरा गोल्ड द्यायचं राहिलेलं आहे आणखीन. ते दिल्यावर आणखीन आपल्याला ह्याच्यात भरपूर असा बदल दिसणार आहे. आता बघते मानानं संख्या भरपूर फुले, बरोबर. भरपूर कळी भरपूर आहे. कळी अजून उमलणार आपल्या, बरोबर का? बरं, तुम्हाला सगळे बायोसमृद्धी सोडल्यापासून ह्याच्यामध्ये प्लॉट मध्ये काय बदल झाला? तुम्ही गावात तुमच्या दुसऱ्याची बी फुलं आहेत, तर आपल्या फुलामध्ये काय तफावत आहे? नाही, भरपूर बदल आहे ह्याच्यात, भरपूर रिझल्ट आहे ह्याच्यात. तर तुम्ही कंटिन्यू गेल्या वर्षी तुम्ही केळीला वापरले, तर आता ह्या वर्षी तुम्ही केळीला वापरताय, तर तुमच्या केळीचे काय कुठल्या स्टेजला केळी आता? तर गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी खर्च कमी झालाय आल्यापासून. बरं, तुम्ही केळीला आपल्या काय काय सोडलेलं आहे पहिल्यापासून? ह्या केळी पेशल एकदा सोडलेलं आहे आणि हे सोडलेलं आहे मुळी लांबण्यासाठी. मुळीला रूट मॅजिक सोडलेलं. रूट मॅजिक सोडलंय तुम्ही, केळी पेशल सोडलंय. केळी पेशल सोडल्यावर तुमची वेन कशी चालू आहे सध्या? सरसकट चालू आहे? सरसकट चालू आहे. सरसकट चालू आहे. केळीचा बुंद्या कशा पद्धतीने झालेला आहे? केळीचा बुंद्या भरपूर आहे, साईज चांगली, 35-36 साईज. बरं, तुम्ही दोन्ही प्लॉटला चालू आहे, तुमच्या सुरूला बी चालू आहे आणि खोडव्याला चालू आहे. तर तुमच्या खोडव्याची बी वेन चालू आहे आणि सुरूची बी वेन चालू आहे. दोन्हीचे बी समान. तर तुमच्या सुरूची वेन कशा पद्धतीने चालू आहे? चांगली चालू आहे, मस्त पैकी चांगली चालू आहे. तुम्ही एक समान चालू आहे. एक समान. आणि दुसऱ्या कुठल्या पिकाला वापरताय तुम्ही? आता सध्या झेंडून केळीलाच चालू आहे. मिरचीला तुम्ही वापरलाय? मिरचीला बायोसमृद्धी दिली. हो सर, ते पाठीमागे जे आहे आपला, ते ह्यांचाच केळीचा प्लॉट खोडव्याचा आहे आणि ह्याच्या पलीकडचा चिटकूनच लगत ह्यांच्या लागणीचा सुरुवातीचा प्लॉट आहे. तर आपण ते बी एक नंबर वेन बी चालू आहे, त्याला बी बायोसमृद्धी केळी पेशल चालू आहे, रूट मॅजिक चालू आहे, मायक्रोडोन चालू आहे. शेतकरी मित्रांनो, आपण रामा ॲग्रोटेकचे पूर्ण प्रोडक्ट ह्या झेंडूला वापरले, तर आपण बघू शकता की ह्या झेंडूला कुठल्याच बाबतीत कुठलीच कमतरता नाही. तर शेतकरी मित्राला विचारू, त्यांना आजपर्यंत फुल शेती बी करत आले, आता बी करतात, त्यांना ह्याच्या आधीचा रिझल्ट जे रासायनिकवर वापरत होते त्यातून ह्याच्यात त्यांना काय तफावत आहे त्यांना ते विचारू. नाही, भरपूर रिझल्ट आहेत ह्याचा रामा ॲग्रोटेकचा. पहिल्यापेक्षा खर्चही कमी होतोय आणि रिझल्टही फास्ट आहेत. बरं, तुम्ही बाहेरच्या शेतकऱ्यांना काय सजेशन देऊ शकता की बाहेरच्या शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे? 100% रामा ॲग्रोटेक वापरलं पाहिजे. रामा ॲग्रोटेक वापरल्यानं काय फरक पडतंय? काय केशाची बचत होते का? नाही, केशाला परवडेबल आहे रामा ॲग्रोटेक. बरं, रिझल्ट कसं आहे? रिझल्ट एक नंबर आहे. ते दुसऱ्या तुम्हाला दिसतेच ना समोर. बरं, तुमच्या समोरच्या केळीला वापरलं, बरोबर. हो, ते खोडवा केळी, सुरू केळी दोन्हीला समान वापरलेलं. बरं, तुम्ही ज्या अगोदर केळी करत होता त्या टायमिंगचा ना आताच्या टायमिंगच्या खर्चामध्ये काय तफावत झाली? नाही, भरपूर निम्याने सूट पडते. निम्यानं तुमचा खर्च वाचला. बरं, वेन तुमची कशा पद्धतीने चालू आहे केळीची? वेन चांगली मस्त चालू आहे. आता ही तुमची खोडवा केळी. खोडवा केळी असून सध्या सुरू केळीपेक्षा भारी दिसायला. भारी दिसते. आता ही तुमची ह्याच्या पलीकडची सुरूची केळी. तर एवढे त्याच्यावर तेज आहे ताईट. आता खोडवा केळी एकदम सरसकट अशी कुठं आपल्याला बघायला भेटत नाही. सगळे झाडं खालीवर असते ती. तर आपली
आणि झाडं बी समधी सरसकट येते हो आणि वेन बी व्यवस्थित सगळ्यांची व्यवस्थित चालू आहे. हो हो बरं, मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगताय नेमकं आपण केळीला वापरायला पाहिजे, झेंडूला वापरायला पाहिजे, हो 100% तारखेला वापरायला पाहिजे. पाहिजे? 100% वापरायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आता आपण केळीच्या प्लॉट पाशी आलेलो आहे. तर ही केळीचा प्लॉट आपण बघतोय. तर केळीचा प्लॉट बी ह्यांचाच आहे. तर केळीचा ही खोडवा पीक आहे. तर ह्याचा बुंदा बी सर बघू शकताय तुम्ही काय पद्धतीने बुंदा आहे. सर याचा बुंदा दाखवा की एक मिनिट. काय बुंदा आहे ह्याचा बघा. ही बुंदा ही केळीचा खोडवा आहे. ही रामायण बायोसमृद्धी केळी पेशीलची कमाल आहे. म्हणजे एवढा बुंदा आपण खोडवा पिकाचा करू शकतो. तर सुरूचा आपण बुंदा कशा पद्धतीने करू शकतो. हो हो ही सुरुवातीला बी ह्या पिकाला बायोसमृद्धी वापरलेलं आहे. बायोसृष्टी वापरलेलं आहे. पहिला बी ह्यांचं पीक पूर्ण एक 8-15 दिवसात 1 महिन्यात पूर्ण गाडी गेलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या खोडव्या पिकाची वेण चालू आहे. तर तुम्ही वादीचं अंतर, फणीतलं अंतर, वादीची लांबी तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकताय कशा पद्धतीने सरसकट सगळं वेण चालू आहे. शेतकरी मित्रांनो, ही बायोसमृद्धी केळी पेशीलची कमाल आहे. तुम्ही बघू शकताय फणीतलं अंतर, आपल्या वादीची लांबी आणि केळीचा बुंदा, या सगळ्या गोष्टीवर फक्त रामा ॲग्रोटेकचे बायोसमृद्धी केळी पेशील 1 नंबर काम करत आहे. तर आपण शेतकरी मित्राला विचारू की खरंच बाबा ही त्यांना बायोसमृद्धी वापरून एक कमाल काढली का? हो हो खरंच वापरून तुम्ही पहिल्या सुरूला पण वापरलो त्याला. हो हे सुरूला पण किती माल निघाला तुमचा त्यावर्षी पहिल्या वर्षी? एक अंदाज 10-12 टन निघला. म्हणजे पहिला 1.5 एकराचा प्लॉट आहे. बर बर. हा आता सुरूपेक्षा खोडवा प्लॉट आपला हो नंबर 1 मिनिमम चालू होतं. पहिला चालू होता, पहिल्यापासून चालू झाला ना. हा पहिल्यापासून चालू आहे. बरं शेतकरी मित्रांनो, आपल्या पूर्ण ह्या खोडवा पिकाला रामा ॲग्रोटेकचं पूर्ण औषध वापरलंय. हो. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक कमळ बाहेर पडलंय. कुठलंच कमळ असं नाही की तुम्हाला सर तिथं बघा प्रत्येक कमळ तुम्हाला बाहेर पडलेलं दिसेल. तुमच्या डोक्यापाशी बी आहे, पलीकडे आहे. म्हणजे कुठलंच असं पाठीमागं नाही की बाबा ते पाठीमागं नाही की ती वेण करायचं राहिले. म्हणजे 99% सरसकट वेण चालू आहे बागाची. तर आपण जर प्रत्येकाच्या बागामध्ये किंवा प्रत्येक आपल्या बागामध्ये जर बायोसमृद्धी केळी पेशल जर वापरलं तर अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल. तर ही तुमच्याच जवळमध्ये आहे, लांब नाही. समाधी नावाचं जोड होती. हो समज. आता आपल्या पणतामध्ये शेतकरी बघतायत, त्यांना तुमचा सल्ला काय असला आपलं जैविक औषध म्हणजे झेंडू असू द्या? नाही 100% वापरा तुम्ही. कुठलं पीक असू द्या. हो कुठल्याही पिकाला 100% वापरा. 1 नंबर रिझल्ट आहे. मिरचीला दिलंय, केळीला दिलंय, सगळ्या पिकाला दिलंय. बरं मला काय म्हणायचं 1 नंबर रिझल्ट आहे. आपण रासायनिक वापरत होतो त्याच्यामध्ये ना आताच्यामध्ये जमिनीत काय बदल झालाय का हो? जमिनीत अशी पांढरापणा कमी झाला, हो झाला किंवा भुसभुशीत झालं. पहिलं आपण काय व्हायचं? म्हणजे जे असे थर येत होता पांढरा ते आपले लिक्विड खातं सोडून होय, होय, ते होय. थर फिर काही येत नाही. आता सगळं बंद झालं. म्हणजे हो. जमिनीत बी बदल होतोय. हो. बरं तुमची मुळी चालायला भुसभुशीतपणा आहे. जसं भुसभुशीतपणा वाढेल तशी मुळी 1 नंबर चालते. हो तुम्हाला पहिल्या आज काय बदल वाटतो? उत्पन्नात वाढ झाली असं वाटतंय का? हो झाली आहे ना. खर्चात 100% तापवत काय वाटतंय का? खर्चात बी कमी झाले आणि उत्पन्नात वाढ झाली. बरं ठीक आहे. मित्रा, दिलेल्या माहितीसाठी एकदम धन्यवाद. रामा ॲग्रोटेकच्या सगळ्याच परिवाराकडून तुमचं धन्यवाद मानतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.